म्हणालाच, कारण निलाजरीपणासाठी ढोमे, बेजबाबदारपणासाठी अनिकेत, नाही त्या तुझ्या भूमिकेसाठी जे हे दोन हे होते त्यापैकी देखणे आणि असं बिंडोकपणा याच्यासाठी तुला कष्ट घ्यावे लागेल. ह्याच्यासाठी तुला अभिनय करावा लागला, मी साक्षीदार आहे. मामांबद्दल तर काय अप्रोप्रिएट म्हणजे एवढा पापभिरू, भोळा, पिचलेला आणि मनात सतत एक उद्वेग की मनातला राग काढून समोरच्याची आपण कशी वाट लावता येईल. जेन्युअन काम होतं. आणि पण माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होतं. की त्यानं मला एका गुंडाची भूमिका दिली. हा कदाचित त्याला हा कॉन्फिडन्स असणार आहे की तो इतका बिंडोक गुंड आहे, त्यामुळे तो बिंडोकपणा मी अत्यंत अप्रतिम सहजरित्या वठवेन त्याच्याबद्दल त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता. आणि ही जी सगळी सिनेमातली जी फॅमिली असं सगळे म्हणतात, म्हणजे हे एकाच कुटुंबातले सगळे असतात आणि मी कुटुंबाबाहेरचा एकमेव सदस्य आहे. आणि तो मी काय जबरदस्तीने यांच्या घरामध्ये शिरतो आणि तरीही या कुटुंबानं मला सामील करून घेतलं. कारण या सिनेमामध्ये उगाच तुम्हाला वाटेल पण माझी आणि प्रियाची जोडी आहे. हे सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी बोलता होता सहज मला मागाशी तिनं विचारलं की मला सिनेमाबद्दल सांग, तर उत्स्फूर्तपणे येणारी पहिलीच गोष्ट होती म्हणली की हा विनोदी सिनेमा आहे, पण ही एक घरंदाज कॉमेडी आहे. हे सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे अनेक सिनेमे येतात, विनोदी सिनेमांची तर लाट होतीच. मला विशेष करून अशासाठी या सिनेमाचं महत्त्व वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सतत विनोदी सिनेमे यायचे आणि एखादा गंभीर सिनेमा यायचा, पण यावर्षी असंख्य गंभीर सिनेमे आणि एखादा चांगला येणारा विनोदी सिनेमा आंधळी कोशिंबीर ठरणार आहे. आणि तो अशासाठी आहे की विनोदाच्या नावाखाली, म्हणजे मागाशी आदित्य म्हटलं तसं हसवणं फार आवड असं खूप उगाच अट्टहास केलं की ॲक्च्युली प्रॉडक्टचं हसं होतं, पण चांगला विनोद निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते आदित्यने इतके मनोमन घेतले. कारण आज खरंच असा एकही बिलो द बेल्ट याच्यामध्ये तुम्हाला विनोद दिसणार नाही सिनेमात. आणि एक ज्या पद्धतीचा हवा असा वाटणारा सर्व कुटुंब